चिकनगुनिया आजाराने नागपूरसह संपूर्ण विदर्भात थैमान टाकल्या, किंबहुना राज्यातील अनेक ठिकाणी चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि चिकनगुनियाचे अजून काही दुष्परिणाम सुद्धा आढळून येत आहे. हृदयाशी निगडीत आजारांचे रुग्ण सुद्धा वाढत चाललेले आहे. आपल्यासोबत अमेय बीडकर आहे, हृदयरोग तज्ञ. डॉक्टर साहेब, गेल्या काही दिवसांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण ज्या पद्धतीने वाढत आहे, हृदयाशी निगडीत आजारातले रुग्ण सुद्धा वाढलेले आढळून येत आहे का, आणि चिकनगुनियाचे काय परिणाम हृदयाशी दिसून येत आहेत? नक्कीच. चिकनगुनिया हा मागच्या 2 महिन्यांमध्ये फार वाढलेला आहे आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहे हे हार्टवर सुद्धा दिसून येत आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने हार्टवर सूज येणं किंवा हार्टच्या कव्हरिंगवर सूज येणं. तर हार्टवर सूज येणं म्हणजे आपण मायोकार्डायटिस असं म्हणतो, आणि हार्टच्या कव्हरिंगवर सूज येणं याला आपण पेरिकार्डायटिस असं म्हणतो. हे 2 लक्षणं ज्या पेशंटला येतात हे पेशंट थोडे सिरियस असतात. या पेशंटमध्ये अनफॉर्च्युनेटली त्यांना दगावण्याचा सुद्धा चान्स जास्त असतो. तर जर का आपण एक अंदाजे टक्केवारी जर का पकडली तर 8 ते 10% रुग्ण असे आहेत की ज्यांना हार्टवर परिणाम झालेला असतो आणि ज्या कारणाने ते सिरियस होतात, त्यांचं आयसीयू ऍडमिशन होतं आणि ज्या कारणाने त्यांचा आयसीयू स्टे सुद्धा प्रोलॉंग होतो. आपल्याकडे असे रुग्ण म्हणजे गेल्या काही दिवसात 2 महिन्यात वाढलेले आहेत का? आणि हे जे सांगितलं ते जसं सूज येतंय, हे परिणाम कसे, म्हणजे कसं लक्षात येतं, एखाद्या रुग्णाला लक्षणं काय असतात? नाही, नक्कीच चिकनगुनियाच वाढल्या कारणाने हा चिकनगुनियाचा हार्टवर असलेले पेशंट्स हे सुद्धा नक्कीच वाढलेले आहे. आणि त्यातले काही सिम्पटम्स मात्र किंवा लक्षणं हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जसं आता ज्या पेशंटला हार्टला इफेक्ट आलेला आहे किंवा हार्टवर सूज आलेली आहे असे पेशंट युजली कंप्लेंट करतात ब्रेथलेसनेस, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं. त्यानंतर एखाद्या वेळी पायावर सूज येणं, दम लागणं, छातीमध्ये धडधडी होणं किंवा छातीमध्ये दुखणं हे प्रामुख्याने आढळून येतात. आणि ज्या पेशंटला असं सिम्पटम्स आलेले आहे त्यांनी बिलकुल काळजी घ्यायला हवी आणि त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणे गरजेचं आहे. कारण असे पेशंट जर का लवकर निदर्शनास आले तर त्यांची ट्रीटमेंट लवकर होऊन ते बरे सुद्धा होऊ शकतात. डॉक्टर, अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, हे सूज नेमकी कशी वाढते, म्हणजे चिकनगुनियाचा परिणाम कसा हृदयावर थेट होतोय, म्हणजे काय इम्युनिटी पॉवर कमी होते की नेमकं काय होतं? कारण की जॉईंट्सचं पेन प्रचंड आढळून येतं. बिलकुल. जॉईंटचं पेन जसं आढळून येतं, जसं चिकनगुनियाचा जो जॉईंट पेन असतो हा याला आम्ही क्रॉस रिएक्टिव्हिटी म्हणतात, म्हणजे क्रॉस इम्युनिटी. त्याच्यावरचे जे इम्युनिटी असतात ते वेगळे आपल्या याच्यावर आलेले असतात, जॉईंटवर आलेले असतात. तसंच सेम हार्टवर सुद्धा होतं. क्रॉस रिएक्टिव्हिटी किंवा क्रॉस इम्युनिटी अशा पेशंटला येते. म्हणजे चिकनगुनिया एक शरीरात आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी काम करायला लागते आणि तीच इम्युनिटी थोडी इरेटिक असल्या कारणाने किंवा उपद्रवी असल्या कारणाने हार्टवर सुद्धा ती परिणाम करते. आणि असं आल्यानंतर पेशंट्सला युजली हार्टवर सूज येते, पेरिकार्डियमवर सूज येते आणि त्या कारणाने हार्टच्या भोवती जसं डॉक्टर्स म्हणतात की पाणी जमलेलं आहे किंवा ब्लड जमलेलं आहे हे फार दिसून येतं. आणि असं जर का असेल तर हे एक सिरियस लक्षण आहे. चिकनगुनिया झालेल्या रुग्णांनी साधारणपणे कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की ज्याने हृदयावर परिणाम न होईल? कोणते व्यायाम किंवा कोणत्या औषधं, काय सल्ला द्याल तुम्ही, काय सूचना? बिलकुल. जे पेशंट्स एल्डरली आहेत, म्हणजे 70 किंवा 80+, जे लहान मुलं आहेत, ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत, ज्यांचं प्रत्यारोपण सर्जरी झाली आहे, जसं ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणजे किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट असे झालेलं आहे, अशांनी गरज आहे की त्यांनी लवकरात लवकर काळजी घेणं आणि डासांचा वाढलेला प्रादुर्भाव हे कमी करणं, खूप पब्लिक प्लेसेसमध्ये न जाणं. आणि एखाद्या वेळी समजा चिकनगुनिया आपल्याला झाला असं आढळून आलं, म्हणजे आपल्याला ताप येतोय, जॉईंट पेन होत आहेत, बॉडी एक होत आहे, की हे अंगावर न काढता त्वरित स्पेशलिस्टला भेटणं हे गरजेचं आहे. त्या कारणाने स्पेशलिस्ट लवकर ट्रीटमेंट करू शकतील आणि ते लवकर बरे होऊ शकतील. तर चिकनगुनियाचे रुग्ण वाढतच आहे, पण त्याचबरोबर त्याचे काही परिणाम हृदयाशी निगडीत आजारांशी सुद्धा दिसत आहे आणि त्या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.